GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट खूप सध्या चर्चा आहे आणि एक दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहे यूट्यूबच्या माध्यमातून. याच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहतात आमचे हे जोडले गेलेले त्या सर्वांचं मी या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक विजय सेठ म्हात्रे यांच्या वतीने तसेच चिरोबा बी कोणगाव यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतात RD 4440 चषक 2021 दुसरा सामना. सलामीची जोडी नाणेफेक हरल्यानंतर जय हिंद देवरून संघाची खेळपट्टीवर. क्षेत्ररक्षण यष्टिरक्षक एसटी पासून दूर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ लाय, एक शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग आणि दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर. त्यामध्ये एक वाईड ऑफ लॉंग ऑन आणि एक वाईड ऑफ लॉंग ऑफ असे क्षेत्ररक्षण. पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज सुमित कॅप्टन संघाचा कर्णधार. सलामीची जोडी जर आपण बघितली तर विजय आणि बलवंत. काय जोडी! विजय एक क्लास क्रिकेटर आणि बलवंतला मी कित्येक वर्षापासून पाहतोय सातत्याने आक्रमक फलंदाजी करण्यामध्ये वाकबगार असा बलवंत डावखुरा शैलीदार फलंदाज. आणि विजयची क्षमता जी क्लास क्रिकेटर आहे. क्लास नेहमीच विजय असो, हनुमान असो, आकाश असो, अतिशय चांगली उत्कृष्ट फलंदाजी या संघामध्ये उपलब्ध आहे. सुमित येतोय पहिला षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू आणि सहजगत्या भिरकावून दिलेला. काय फटका खेळलेला, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सरळ जातोय तो डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चेंडू होता ज्याप्रमाणे समाचार घ्यायला हवा त्याप्रमाणे समाचार घेतलेला आहे विजय आणि एकदम दमदार षटकार लगावलेला आहे. षटकाराने खातं उघडतोय. एक चांगली सुरुवात बघायला मिळते जय हिंद देवरून संघाकडून. सुमित पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय गोलंदाजी करण्यासाठी. VIP कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा क्लास फटका बघायला मिळाला. इनसाइड आउटचा फटका आणि चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. क्लास क्रिकेटर आहे हा. फटका जर आपण बघितला क्लास बघायला मिळाला. पहिला चेंडू फुलटॉस होता नो डाऊट. त्याला सहजगत्या स्पंग केलं होतं, भिरकावून दिलं होतं. हा फटका जर बघितला आपण ओव्हरपी चेंडूला क्लास फटका खेळलेला आहे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका कव्हरच्या डोक्यावरून. चौकार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 10. भाऊस्मृती हायवेदेवी विरुद्ध जय हिंद देवरून दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केला जय हिंद देवरून संघाने. 2 चेंडूवर 10 धावा पटकावले विजयाने. आता मात्र क्षेत्ररक्षक थोडासा बदल केला जातोय. एक क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑनला, स्ट्रेटर लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक जर आपण बघितलं तर थोडासा वाईडिश मिड विकेटला आहे. हे 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषेवर तैनात केले आहेत कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. बाकीचे क्षेत्ररक्षक 7 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. त्यामध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, एक मिड ऑन आणि एक शॉर्ट फाईन लेग. सुमित राईट आर्म. यार माझा अप्पर कटचा फटका खेळला, लेट कट खेळला होता फटका. पण असं आहे की अप्पर कटचा फटका जो आहे तो तुम्हाला सीझन क्रिकेटमध्ये फायदेशीर ठरतो, टेनिसमध्ये तितका फायदेशीर ठरत नाहीये. अशा प्रकारचा फटका तुम्ही जर सीझन मध्ये खेळला तर हा चेंडू सहज शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरनं जातो. अप्पर कटचा फटका तसंही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने खेळला होता पहिल्यांदा. याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, सहज सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिसमिसल. उत्कृष्ट फलंदाज सुद्धा आहे. पहिल्या 2 चेंडूवर पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर चौकार लागल्यानंतर सुद्धा कमबॅक करतोय आणि ही एक चांगल्या गोलंदाजाची खूण आहे. कित्येक वर्षापासून सुमित आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. नक्षत्र एंटरप्राइज चौदरपाडा कॅप्टन. आपण कुठे जायचं नाहीये. आपण आमचे
चेरोबा बी कोणगावचे कॅप्टन निलेश म्हात्रे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. आपण कुठेही जायचं नाहीये. आता मात्र खेळण्यासाठी आलेला आहे पवन. यावेळेला मात्र वाढ शॉट अप्रतिम फटका, ताकदवर फटका खेळलेला आहे. स्वंग केलेला आहे, आपण बघितलं स्वंग केलेला आहे. यस, बलवंत दळवी याचा ब्रँडेड फटका आहे. कित्येक वर्षापूर्वी पाहतोय बळवंतला खेळताना मी, आणि अशा प्रकारचा फटका खेळण्यामध्ये वाकबगार आहे. अगदी ओव्हरपिच चिडवता आणि सुरुवातीला पवित्रा घेतला होता आणि काय फटका खेळलेला आहे, ताकदवर फटका सहजगत्या भिरकावून दिलेला आहे आणि षटकाराने बलवंत आपलं खातं उघडतोय. पंच काय इशारा करतायत बघूया चेंडूसाठी. यास दोन्ही पंच एकत्र येत आहेत. पंच राजेश पाटील आहेत प्रमुख पंच आणि सुदीप अंबावणे हे स्क्वेअर लेगला आहेत. यास चेंडूची फेक झालेली आहे, पण पहिले चेंडू काय चपराक बघायला मिळाली. एक गोष्ट लक्षात घ्यायची की पहिल्या षटकामध्ये फक्त नवीन चेंडू मिळेल, चेंडू जर बाहेर गेला तर. मात्र दुसऱ्या षटकापासून जुना चेंडू मिळेल हे लक्षात घ्यायचं आहे प्रत्येक कॅप्टननी. सुमित याला फटका खेळलेला आहे, मात्र झेल घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळेल या ठिकाणी. खरं तर एक धाव आणि ते झेल घेण्याचा प्रयत्नच केला गेला नाही दोघांनी. सरप्राईज आहे या ठिकाणी पाहतोय आपण. आणि 2 धावाही बळवंत पूर्ण करतोय. 2 धाव्याने धावसंख्या वाढतोय. धावसंख्या झाल्या 18. एक चांगली सुरुवात. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र धावसंख्या आहे 18. आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी राजू पाटील माहिती देत आहेत की प्रोजेक्टेड स्कोर विल बी मोर दॅन 70. 70चा आकडा पार होऊ शकतो याप्रमाणे फलंदाजी केली तर. कारण 18 धावा आलेल्या आहेत या मैदानावर. आपण विस्तीर्ण असं मैदान आहे, खूप मोठी बाउंड्री सुद्धा आहे आणि खूप संधी आहे. क्लास क्रिकेट जे खेळणार आहेत त्यांना खूप संधी आहे. एक चांगल्या धावा ते जमवू शकतात, क्लास क्रिकेट खेळू शकतात. कारण गॅप जर शोधली तर मग आउटफिट इतकं फास्ट आहे की चेंडू सरळ सीमा पार होईल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव. हर्ट ऑफ कोणगाव असं संबोधलं तर वावगं ठरणार नाही. हे मैदान सुसज्ज असं मैदान, आणि मला असं वाटतं राजू पाटील की इतकं मोठं मैदान कुठेच नसेल. ठाणे जिल्ह्यात मैदान आहेत, चांगली मैदान आहेत. पंधरा मारुती कालेरचं मैदान सुद्धा अतिशय चांगलं आहे. सोनाली गावचं मैदान चांगलं आहे. भादवडचं मैदान चांगलं आहे. हार्ट ऑफ भिवंडी चॅलेंज सिटी चॅलेंजचं मैदान सुद्धा सुसज्ज आहे. पर्शंटवाली स्टेडियम सुद्धा सुसज्ज आहे. दापोडेचं मैदान सुद्धा खूप सुंदर आहे. राहण्याचं मैदान सुद्धा आहे. परंतु इतकं मोठं मैदान कुठेच नाहीये. कारण आपण पाहतो की सीमारेखा जर सीमारेखेच्या बाहेर अजून जवळपास 30 ते 40 फूट जागा आहे. सुसज्ज गॅलरीज आहेत आणि आम्ही ज्या ठिकाणी बसलोय खूप चांगला मनमुराद आनंद घेतोय या ठिकाणी समालोचन करण्याचा. यस, आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणे आम्हाला आनंद मिळतोय समालोचन करण्याचा. तर वळूया सामन्याकडे. दुसरं षटक घेऊन गोलंदाज येतोय गणेश. क्षेत्ररक्षण थोडंसं पांगवलं होतं. 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये असतील. त्यामध्ये एक शॉर्ट फाईन लेग, एक गलीला क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ थोडासा वाईडिश, एक शॉर्ट थर्ड मॅनला नंदू आहे. त्या ठिकाणी यष्टीरक्षक यष्टी पासून दूर आहे.
याला स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय थर्ड मॅनला. पंचांचा या ठिकाणी निर्णय, पायचीच्या रूपाने फलंदाज बाद. कारण स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पायावर आदळतोय आणि पंच सुदीप अंबवणे फलंदाजाला इशारा देतात खेळपट्टी सोडून जाण्याचा. पंच या ठिकाणी चर्चा करतायत. सुदीप सोनवणे पुन्हा त्या ठिकाणी जागेवर जातील, थोडी चर्चा झालेली आहे. यस, फलंदाज बाद आहे. कारण लोअर फुलटा चेंडू होता बघितला आपण, आणि स्वीप करण्याचा जो प्रयत्न होता, चेंडू मात्र पायावर आदळतोय. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. नो आर्ग्युमेंट्स. पवन शून्यावर बाद झालेला आहे. पहिल्याच चेंडूवर यश मिळते ते गणेशास. आणि जेव्हा बऱ्याचशा वेळा आपण पाहतोय की गोलंदाजाला जेव्हा पहिल्या चेंडूवर यश मिळते तेव्हा त्याचा उत्साह खूप वाढत असतो, आत्मविश्वास वाढत असतो, संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होत असतो. आता फलंदाजी करण्यासाठी जातोय हरेश पाटील. जयदुर्ग सुरई ए कॅप्टननी संपर्क साधायचा आहे. जयदुर्ग सुरई ए कॅप्टननी त्वरित संपर्क साधायचा आहे. जय बजरंग गोरसे ए संघाचे आगमन झालेले, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केलेली आहे. यस, यावेळेला मात्र अपील केलं जाते क्वाड बेंचचं. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एक चांगला चेंडू म्हणता येईल. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ. याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे स्क्वेअर लेगला, आणि कुणाल त्या ठिकाणी चांगला झेल घेतोय आणि महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून देतोय. करतोय गणेश. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. आतापर्यंत कुठल्या प्रकारे धाव न देता दोन फलंदाज बाद केलेले आहेत. पहिलं षटक मागणी ठरलं होतं सुमित याचं, मात्र गणेश कमबॅक करतोय. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या अजून थांबलेली आहे 18 धावसंख्येवर. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. तीन फलंदाज बाद झाले. विजय बाद झाला होता आपल्या वैयक्तिक 10 धावांवर. त्यानंतर पवन शून्यावर बाद झाला. त्यानंतर मात्र हरेश हा बाद झाला. आता मात्र खेळण्यासाठी येतोय भावेश येतोय. आता स्ट्राईक मध्ये बलवंतकडे असणार आहे. गणेश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. आतमधलं क्षेत्ररक्षण. याला फुलटा चेंडू, मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. पुन्हा एक चेंडू निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं सुरुवातीला विजय याने आणि बलवंत याने, मात्र दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्या थांबलेली आहे. त्याचं कारण अचूक टप्प्यावर होणारी गोलंदाजी. हा चेंडू जर आपण बघितला, खराब चेंडू होता, फायदा मात्र उचलता आला नाही भविष्यास. याला मात्र फोर्स केलेला आहे, चेंडू हवेत, मात्र डीप मिड विकेट सीमा पार षटकार.
पिचच्या चेंडूवर जरी षटकार लगावलेला असला तरी या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, कारण या षटकामध्ये फक्त 7 धावा दिलेल्या आहेत आणि महत्त्वपूर्ण असे 2 फलंदाज बाद करण्यात यश आलेले गणेशास. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. अजूनही धावसंख्या एक चांगली आहे, अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 षटकांचा सामना. यानंतर ऑफिशियल कॉल असणार आहे, तो म्हणजे जय दुर्गा सुरई ए आणि जय बजरंग गोरसई ए. दोन्ही कॅप्टननी संपर्क साधायचा आहे. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज कुणाल. क्षेत्ररक्षण कुणाल याने सजवलेले यष्टीरक्षक यष्टीपासून दूर. बलवंतसाठी जर आपण व्यूहरचना बघितली तर एक शॉर्ट थर्ड मॅन, गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर हे तटिया सर्कलच्या आतमधलं क्षेत्ररक्षण. मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक मिड ऑफला येतोय आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. हे ऑफ साइडला फक्त एकच क्षेत्ररक्षक दिसतोय जो सीमारेषेवर आहे ना, सीमारेषेवर. ऑन साइडला वाईड ऑफ लॉंग ऑन, मिड विकेट, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. कुणाल याला चेंडू खेळलेला आहे, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला किंवा शॉर्ट स्क्वेअर लेगला, आणि तोपर्यंत मात्र बलवंत 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावेने धावसंख्या झालेली आहे ती 27. जय हिंद देवरून संघाची धावसंख्या नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 27. भाऊस्मृती हायवे देवी विरुद्ध जय हिंद देवरून संघामधील सामना आपण जी स्पर्धा पाहतात, RD 4440 चषक 2021 चेरोबा बी कोणगाव द्वारा आयोजन करण्यात आलेल्या स्पर्धेचं, आणि या स्पर्धेमधला पहिल्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाने सहजगत्या पराभूत केलं कोळी 11 कशाळी संघाला. कुणाल याला थोडासा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, पण सुनील पवार असं आहे की स्क्वेअर कटचा फटका जर तुम्हाला खेळायचा असेल तर डिस्टन्स, अंतर असायला हवं. शरीरापासून जवळ जर चेंडू असेल तर तुम्ही स्क्वेअर कटचा फटका चांगल्या प्रकारे खेळू शकत नाही. गुंडापा विश्वनाथ काय फटका खेळायचा स्क्वेअर कटचा, लिलया खेळायचा सहजगत्या. माझ्या सोबतच पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. कुणाल पण एकदा मार्गस्थ होतोय. याला हुकचा फटका खरं तर खेळायचं होतं दुसऱ्या ठिकाणी, आणि त्याचबरोबर बलवंत बाद. टर्न झाला होता, अगेन्स्ट टर्न जो हुकचा फटका खेळायचा होता, ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू गेला नाही, कारण स्क्वेअर लेग किंवा फाईन लेग कडे खेळायचं होतं. चेंडू मात्र मिड विकेटला जातोय, आणि जो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता त्याला माहित होतं की हा झेल जर सुटला तर कदाचित प्रेशर बिल्डअप होऊ शकतं, आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र कुणाल आपल्या संघाला प्राप्त करून देतोय. कारण बलवंत असा एक फलंदाज होता ज्याच्याकडे क्षमता होती, स्लॉगरमध्ये सुद्धा मोठे फटके कधी करण्यामध्ये वाकबगार होता, आणि बलवंत बाद झालेला आहे. आता मात्र एक प्रेशर बिल्डअप करण्यात यश आलेलं आहे, ते म्हणजे भाऊस्मृती हायवे देवी संघाला. सुरुवात चांगली झाली होती, मात्र त्यानंतर एक चांगली सुरुवात बघायला मिळाली. सुरुवात पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात झाली होती, 18 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात मात्र गणेश यांनी कमबॅक केलं, 2 फलंदाज बाद केले, फक्त 7 धावा दिल्या, आणि कुणाल मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. कुणालकडे क्षमता आहे, तो दोन्ही बाजूला टर्न करण्यामध्ये वाकबगार आहे. बलवंत बाद झाल्यानंतर आता मात्र खेळण्यासाठी ते आकाश कॅप्टन आहे. आता मात्र पूर्णपणे मदार असणाऱ्या आकाशवर कॅप्टन लीडिंग फ्रंट असं म्हणतात, आणि अशा प्रकारे आकाश आपल्या संघासाठी काय करते बघायचे. नॉन स्ट्रायकर यांना आकाश आहे. खेळण्यासाठी सज्ज होईल भावेश. कुणाल राईट आर्म, यावेळेला फटका खेळलेला आहे, मात्र झेलवण्याची संभावना नाही. चेंडू सरळ जातोय तो एका टप्प्याने
लॉंगॉनला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. आकाश यांनी प्रवृत्त केलं होतं दुसरी धाव घेण्यासाठी आणि डेंजर एंगल स्वतः धाव घेतली आणि 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावांनी धावसंख्या वाढतोय. धावसंख्या झाल्या 29. जयदुर्ग सुरई ए कॅप्टननी संपर्क साधायचा आहे. याला पुन्हा फटका खेळलेला आहे. बॉल घेऊन ड्राईव्ह केलेला आहे. सरळ जातोय डीप मिडॉनला. सुमित त्या ठिकाणी कॅप्टन. तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या झाली 30. आता मात्र आकाश खेळण्यासाठी सज्ज होते. आकाशकडे क्षमता आहे आकाशी फटके खेळण्याची आणि अशा प्रकारे हवाई यात्रा करून धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतोय का बघायचा आहे. ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेवर तैनात केलेले. कुणाल यावेळेला मात्र क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. षटक पूर्ण होतंय. अप्रतिम गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळाली. कारण षटकामध्ये धावा ज्या दिल्यात फक्त 5 आणि महत्वपूर्ण सफलता ज्या विकेटची आवश्यकता होती हॅवीदेव संघाला बलवंत त्याला बाद करण्यात यश आले कुणाल्याला. असं म्हणतात की सुरुवात चांगली झाली शेवट गोल होतो पण या ठिकाणी तसं दिसत नाहीये सुनील पवार. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. विजय याने एकदम आक्रमक सुरुवात केली होती. बलवंत याने सुद्धा एक चांगली आक्रमक सुरुवात केली होती. मात्र विजय बाद झाल्यानंतर कुठेतरी धावसंख्या थांबलेली आहे. त्यानंतर येणारा पवन 0वर बाद झाला. हरेश 0वर बाद झाला. आता मात्र अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी येतोय नंदू पाटील. अष्टपैलू खेळाडू आहे हॅवीदेव संघाचा नंदू पाटील. अंतिम षटक 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. अजूनही धावसंख्या एक चांगली म्हणता येईल कारण 10च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. खेळपट्टीवर कॅप्टन आकाश आहे. त्याचबरोबर भावेश आहे. दोघांकडे क्षमता आहे मोठ्या फटके खेळण्याची. अजूनही 15 किंवा 16 धावा पटकावल्या तर 45 प्लस चांगली धावसंख्या ठरू शकेल. नंदू पाटील याला सहजगत्या भिरकावून दिलाय. चेंडू हवेत आहे आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. छत्तीस धावा झाल्या आहेत. सुनील पवार आपण बघतोय एफर्टलेस कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर केला गेला नव्हता पण मात्र फुटवर्क आणि अचूक टायमिंग या दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या आणि चेंडू कुठेतरी दूर गेला. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. भावेशच्या बॅटमधून निघाला दुसरा षटकार. आता मात्र षटकाराने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. जैन देवरुण संघाची 36. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे आम्हाला. या ठिकाणी मराठी चेंडूची मागणी केलेली आहे. जयदुर्ग सुरई ए कॅप्टननी संपर्क साधायचा आहे त्वरित. यस मला वाटते यस चौथ्या षटकाला जेव्हा सुरुवात होईल लक्षात घ्यायचं आहे. चौथ्या षटकाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा जयदुर्ग सुरई ए आणि जय बजरंग गोरसे ए दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चौथ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जयदुर्ग सुरई ए तसे जय बजरंग गोरसे ए. थोड्या वेळासाठी खेळ थोडं चेंडूचा आकार आहे. आकारामध्ये थोडीशी खराबी असल्यामुळे थोड्या वेळासाठी खेळ थांबलेला आहे. आमच्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण मित्रांनो ही सर्व स्पर्धा जी आहे RD440 चषक 2021 एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे फक्त 2च चेंडू चॉईस मिळणार आहेत. जुने चेंडू सुद्धा आपल्याला 2च मिळणार आहेत लक्षात घ्यायचं आहे कारण या ठिकाणी जे चेंडू खेळले जातील
तेच मिळणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. तर वळूया आपण खेळाकडे पुन्हा एकदा. भावेश चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय, आतापर्यंत 2 षटकार लगावलेले आहेत, 15 धावांवर खेळतोय, 5 चेंडूचा सामना केलेला आहे. नंदू पुणे गोलंदाजीसाठी मार्गस्थ. यावेळेला मात्र पुल्लार लेनचा चेंडू होता, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय आणि वेध घेतोय यष्टीरक्षकाचा, कुठल्या प्रकारे धाव नाहीये. धावसंख्या स्थिर आहे, थांबलेली आहे. धावसंख्या 36. यानंतर दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जय बजरंग गोरसे ए आणि जय दुर्गा सुरई ए, दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल. आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. याला मात्र लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू सरळ जाते मिड ऑफ ऑफनं डीप मिड ऑफला, लॉंग ऑफचा क्षेत्रक्षक येतोय, तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते 38. जय हिंद देवरुंग विरुद्ध भाऊ स्मृती हायवे देवी या 2 संघामधील आपण सामना पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर जय हिंद देवरुंग संघाने फलंदाजीला प्रारंभ केला. पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात, त्यानंतर मात्र गोलंदाजांनी कमबॅक केलं. ते भाऊ स्मृती हायवे देवी संघाच्या 38 धावा झालेत, 4 फलंदाज बाद झालेले आहेत. नंतर पुन्हा एकदा फटका त्याच दिशेने खेळायला, फटका आहे क्षेत्ररक्षक तैनात, फक्त 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, ओव्हर थ्रो होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 40 धावा होत आहेत. सुनील पवार 40चा आकडा जेव्हा पार होईल तेव्हा एक गोलंदाजाला संधी मिळू शकते. हे जे मैदान असं आहे, मैदानावर तुम्हाला 40चा आकडा पार केला तरच गोलंदाजाला एक संधी मिळू शकते. आणि त्या 40च्या आतमध्ये धावसंख्या असेल तर मात्र क्षेत्ररक्षण करताना किंवा गोलंदाजावर एक जबरदस्त मानसिक दबाव असतो. आता मात्र 40 धावा झालेल्या आहेत, मी 40चा आकडा पार केलेला आहे, म्हणजे लक्ष 40 पेक्षा जास्त असेल. नंदू पाटील राईट आर्म, याला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे, चेंडू सरळ जाते मिड विकेटला, डीप मधून क्षेत्ररक्षक येते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते, समन्वय नाहीये, ताळमेल नाहीये, धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. यस, जय बजरंग गोरसे ए चे कॅप्टन आलेले आहेत. नंदू याला फुलटॉस चेंडू आणि सॉंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे, डीप वाईडिश मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. धावा झालेल्या, त्यांनी 48 धावांचं लक्ष, एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. शेवटच्या चेंडूवर कॅप्टन आकाश याने एक षटकार लगावलेला आहे आणि चांगली धावसंख्या बघायला मिळाली, 47 धावा. जयदुर्ग सुरई ए कॅप्टननी यायचंय, कारण जय बजरंग गोरसे ए चे कॅप्टन आलेले आहेत, त्वरित यायचंय.
दोन्ही कॅप्टननी याचे टॉस होणार आहे, त्वरित यायचं आहे. हे पाहू शकता आपण व्यासपीठावर सकाळपासूनच आदरणीय निशांतजी म्हात्रेसाहेब आणि प्रशांत म्हात्रेसाहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. निशांत म्हात्रेसाहेब यांच्या शुभ हस्ते सर्वांचं स्वागत आहे. परत पाहतोय आपण RD 4440 चषक 20-21 हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला जवळपास 30चा सामना रंगणार आहे. जयदुर्गा सुरे ये आणि विपक्ष जर पाहिला आपण जय बजरंग गोडसे ये या दोन्ही संघादरम्यान. तर टॉस बॉक्समध्ये मी आपल्याला घेऊन जातोय, तिथे मात्र सज्ज आहेत मॅजिकल ऑफ मराठी वॉइसचे डॉक्टर गवली सर. हॅलो, यस निशांतजी म्हात्रे येत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस आहे. निशांतजी आपण यायचं आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. कॉलिंग जयदुर्गा सुरई हे संघाचे कॅप्टन करतात, त्यांचं म्हणणं आहे छापा. निशांतजी आपण टॉससाठी आलात, खूप खूप आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण म्हणजे मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे, 4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? फिल्डिंग करण्याचा निर्णय करू. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला या पाठीमागे काय उद्देश आहे? आमची बॉलिंग लाईन चांगली आहे, त्याच्यामुळे आम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय करू. कसं वाटलं मैदानात प्रवेश केल्यानंतर? मस्त वाटतं. ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. पण तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, तुम्हाला फलंदाजी करायची आहे. गोडसे सध्या खूप नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये, टेनिस विश्वामध्ये असं मी म्हणतोय. तर फलंदाजी करायची, कारण तुमचा सर्वोत्तम खेळ झाला, चांगली फलंदाजी केली, मोठी धावसंख्या उभी केली, ते सामना तुम्ही जिंकू शकता. पण सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. पण साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे जेणेकरून पहिल्याच सामन्यामध्ये तुम्ही विजय प्राप्त करू शकता? समोरचा संघ चांगला आहे आणि आम्ही खूप वेळा त्यांच्या सामने खेळलेला आहे, तर ग्राउंडची आउटफील्ड बघितली तर खूप चांगली आहे आणि जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. कुणाकडनं खूप अपेक्षा असणार आहे? ज्यांना ज्यांना संधी भेटेल स्टार्टिंगला त्यांनी चांगल्यात चांगला प्रयत्न करून आपल्या संघाला विजय करून द्यावा. येस, खूप चांगलं ओपिनियन दिलं आहे, कारण समोरच्या संघाला कधीही कमी लेखायचं नसतं आणि ते दाखवलेलं आहे का समोरचा संघ खूप चांगला आहे, हे फार महत्त्वाचं असतं. तर तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे तो म्हणजे जयदुर्गा सुरई ए विरुद्ध जय बजरंग गोडसे ए. जयदुर्गा सुरई ए संघाच्या कॅप्टननी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जय बजरंग गोडसे ए संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद डॉक्टर गवळी सर. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण जो टार्गेट इथं मात्र पाहतोय आपण निर्धारित 4 षटकामध्ये 12ची सरासरी पूर्ण करावी लागेल. 48 धावचं टार्गेट आहे भाऊ स्मृती हायवे दिवे या संघासमोर. आणि सलामी जोडी जर पाहिली आपण सलामीचे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आहे. डावखुरा फलंदाज पाहतोय आपण सुमित आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण राहुल. तर सामन्याला सुरुवात होताना पहिलं षटक आकाश. पहिला चेंडू सुरेख फटका पाहतोय आपण, चेंडूला पाठवलंय स्कोरलेग बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार दमदार चौकार. कोरो अंडरस्टँडची आठवण झाली आणि त्या नावाने इथं मात्र टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने पाहतोय आपण सुमित याला. काय सुरेख अफलातून फटका पाहिला आपण, चौकारांनी मात्र खातं उघडतोय सुमित आणि संघाचं सुद्धा खातं उघडलं गेलं या चौकारांनी. याच पाचचा लॉफ्टेड फटका हवेत आहे पण निघून जाईल लॉंग ऑनच्या वरतून उतुंग आणि सुरेख षटकार. भाऊ स्मृती हवे दिवे संघाचा डावखुरा स्टायलिस्ट फलंदाज सुमितच्या बॅटमधून निघणारा हा पहिला षटकार काय एक दणक्यात सुरुवात करतो आपल्या संघासाठी आणि 2 चेंडूचा सामना केलाय 10 या धावसंख्येवर फलंदाजी करताना सुमित. अजून एक मोठा धमाका पण याच पता टायमिंग अचूक नाहीये, बलवंत प्रयत्न करतोय अफलातून सुरेख नेत्रदीपक आणि फलंदाज या चेंडू मात्र सुमित होतोय फेल.
प्रतिम मिळाली होती, पण ती एक मोठी खेळी करता आली नाही. अजून यावेळेस मात्र मेडिकेटच्या वर तरुण षटकार खेचण्याच्या नादामध्ये टायमिंग व्यवस्थित साधता आलं नाही आणि एक अप्रतिम झेल टिपल्या गेला. बलवंतच्या माध्यमातून जवळपास लांगवणला उभा होता आणि शॉर्ट मिडिकेटवर जाऊन त्याने एक अतिशय अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण. बाद होणारा पहिला फलंदाज पाहतोय आपण भाऊ स्मृती हायवे दिवस संघाचा. सुमित 3 चेंडूमध्ये संघासाठी 10 धावाचं योगदान दिल्यानंतर मात्र परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण. क्रमांक 3 नवीन फलंदाज पाहतोय आपण कुणाल. नो डाऊट एक खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये जर या खेळाडूचा आपण उल्लेख केलाय. हायवे दिवस संघाचा कुणाल बऱ्याच वर्षानंतर पाहतोय की आपण टीमच्या माध्यमातून वापसी करताना आणि अतिशय प्रतिम षटक हाताळलं होतं. जर पाहिलं आपण 30 षटक काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली होती. फक्त 5 धावा खर्च केला, एक विकेट मोठा विकेट प्राप्त केला तो म्हणजे बलवंत याचा आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली कुणालच्या माध्यमातून. क्रमांक 3 वर आहे नॉन स्ट्राईकला असेल इथे मात्र राहुल पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण पाहूया आकाश यांनी कशा प्रकारे लावलं गेलं. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग. चांगला चेंडू होता बॅकफुटला जाऊन फक्त पुश करतोय आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना खाता उघडतोय राहुल. आपलं क्लास दाखवतोय पहिल्या चेंडूचा सामना करताना. चांगल्या चेंडूवर सम्मान देऊन फक्त छोट्या बॅकलीचा वापर केला होता आणि एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे पुश केला होता एका धावेसाठी. या एका धावेनी व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 11 प्रति षटका मागे. हा सामना जिंकण्यासाठी भाऊ स्मृती हायवे दिवस संघाला 12 धावाची सरासरी पार करायची आहे आणि ती सरासरी पूर्ण करताना आपण पाहतोय. रिव्हर्स अटेंड केलंय, हवेत आहे, अतिशय सुरेख घेईल आणि अजून एक फलंदाज या चेंडूवर मात्र फेल. पहिल्या चेंडूचा सामना करताना कुणाल फलंदाज बाद होतोय. वापसी करताना आकाश पहिल्या 2 चेंडूवर पाहिलं होतं की आपण 10 धावा खर्च करतोय. त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक करताना पाहतोय आपण 48 धावा रोखायच्या आहेत आणि पहिल्या 2 चेंडूवर जर पाहिलं आपण तर 10 धावा खर्च केले होते. त्यानंतर मात्र 2 बहुमूल्य विकेट इथं मात्र प्राप्त करतोय संगणक जय हिंद देवरुख संघाचा म्हणजे आकाश. वेळेचं बाण ठेवायचं आहे. भाऊ स्मृती हवे दिवस संघाचा कर्णधार. धावसंख्या पाहतोय आपण 11 आहे. राहुल ज्युनियर खेळपट्टीकडे जाताना राहुल पाटील स्ट्राईकला आहे पण राहुल मात्रे हा खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. दोन्ही राहुल आहे, एक सिनियर आहे एक ज्युनियर आहे. राहुल पाटील खेळपट्टीवर आहे, स्ट्राईकला असेल इथं मात्र राहुल पाटील आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण राहुल मात्रे. तो क्षेत्ररक्षण कायम आहे. पहिल्या 2 चेंडूचा जर खेळ विचार केला आपण चांगली दमदार सुरुवात, त्यानंतर मात्र आकाश वापसी करतोय आणि जर विचार केला आपण शेवटच्या 3 चेंडूचा तर त्यामध्ये 1 धाव आणि 2 बहुमूल्य विकेट प्राप्त करतोय संघासाठी संघनायक आकाश. यास पात्र सुरेख फटका सरळ बॅटनी आहे. मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मधून दुरून क्षेत्ररक्षक येतोय फक्त चेंडू आणण्यासाठी. पंचाचा इशारा सीमा पार अफलातून चौकार. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावचं टार्गेट स्वीकारताना भाऊ स्मृती हवे दिवस संघाची एक चांगली सुरुवात आहे. 2 विकेट जरी पडले असतील पण जी सरासरी ती सरासरीपेक्षा जास्त धावा पाहतोय आपण. धावफलकावर 2 बाद 15 एक दमदार सुरुवात आहे. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पाहतोय की आमचे गुणलेखक राजू पाटील सर सांगतायत की 18 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे जर पहिला आपण 11 धावाची सरासरी पार करावी लागेल. RD 4440 चषक 2021 आयोजन पाहतोय आपण. या स्पर्धेचे सर्व आदरणीय विजयदादा म्हात्रे साहेब आणि संपूर्ण चेरोबा स्पोर्ट बी कोणगाव संघाच्या माध्यमातून अतिशय अफलातून आयोजन व्यासपीठावर सकाळपासून पाहतोय आपण. या स्पर्धेला खूप लाखमोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून मिळतोय आदरणीय निशांत म्हात्रे दादा, तसेच पाहतोय आपण व्यासपीठावर प्रशांत म्हात्रे साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहे सकाळपासून. आणि आजच्या दिवसातला जवळपास हा दुसरा सामना आहे. भाऊ स्मृती हायवे दिवे विपक्ष पाहतोय आपण क्षेत्ररक्षण करताना जय हिंद देवरुख या दोन्ही संघादरम्यानची फाईट.
आता मात्र 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 33 म्हणजे 30 सरासरी पहिले या चेंडूपासून ती 12, 30 सरासरी मात्र कमी झालेली आहे. 11 धावाची सरासरी. गोलंदाज सज्ज होताना दुरांच्या ठोकाकडनं आकाश ज्युनियर. चला अजून एकदा आपला स्टेप मध्ये चुकतोय. डेथ बॉलचा इशारा करताना पंच आणि यानंतर मात्र निश्चित वॉर्निंग देईल पंच, कारण की दोन्ही वेळेस असं घडलं गेलेलं आहे. क्षेत्ररक्षण पाहूया तोपर्यंत आपण. बॅकवर्ड पॉईंट जवळपास गलीवर उभा आहे आणि शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग आणि एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये हे 4 खेळाडू सिंगल धावा रोखण्यासाठी आणि कंपल्सरी असणे गरजेचं आहे. याच पात्र ड्राईव्ह केलेलं आहे एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल राहुल. व्यक्तिगत जर पाहिला पण 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय. 1 चेंडूचा सामना राहुल पाटील यांनी केलाय आणि चौकारांनी मात्र डावाची सुरुवात अशी अप्रतिम केली होती. चौकारांनी खातं उघडलं होतं. आकाश ज्युनियर विकेटची प्रतीक्षा असेल आकाशाला. याच पात्र टर्न केलाय चेंडूला खाली क्षेत्रामध्ये. आउटफील्ड खूप दमदार आहे. चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार. अजून एक दमदार चौकार. जिंकच असेल कारण की प्रति षटकामागे 12 धावाची सरासरी आपण ठेवलेली आहे आणि अशी चेंडूची जर हाताळणी केली तर मात्र संघ पराभूत दिशेकडे जाईल यात कुठलीही शंका नाहीये. चांगली गोलंदाजी करावी लागेल इथून मात्र जर सामना जिंकत असेल. धावसंख्या पुढे सरकते ती 2-20. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 28 धावेची आवश्यकता आहे. 10 चेंडू 28 असं समीकरण. प्रत्येक चेंडू माग सॉरी जर पाहिलं आपण दुसऱ्या षटक प्रगतीपथावर आहे. विकेट आवश्यकता असेल अजून एका ब्रेक थ्रूची. फ्रंटला जाऊन मात्र ड्राईव्ह करायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. अतिशय चांगलं चेंडूची हाताळणी करतोय. सुरेख वापशी करताना गोलंदाज आकाश ज्युनियर. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर. इथं मात्र 15 चेंडू आणि 28 धावीची आवश्यकता आहे. एवढं मोठं अंतर नाहीये आणि इथं मात्र क्लास जो फलंदाजी करेल निश्चित क्लास दाखवायची एक संधी आहे, कारण की अशा मैदानावर क्वचित आपण सामने खेळताना पाहतोय. याच पात्र हा फटका उंच आहे खाली क्षेत्रामध्ये. दुरून शतक येतोय. 2 शतकाच्या मधोमध चेंडू पडतोय आणि तोपर्यंत मात्र राहुल पाटील या 2 धावा सहज पूर्ण करताना पाहतोय आपण. या 2 धावींनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 22. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 48 धावाचं टार्गेट स्वीकारताना पाहतोय आपण. भाऊ स्मृती हायवे दिव्या संघ. यानंतर जो सामना होणार आहे जय दुर्गा सुरैये आणि जय बजरंग गोडसे हार्ट ऑफ गोडसे हरेश केने. तर दुसरीकडे पाहतोय आपण छोटा बम बडा धमाका म्हणून सातत्याने उल्लेख करतोय जय दुर्गा सुरई या संघाचा. म्हणजे छोटू म्हणजे रुपेश. स्टायलिश फलंदाज विनोद पाटील, सुजित खूप मोठे नाव आहेत. याच पात्र अंदर खेळण्याचा प्रयत्न होता. हवेत झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण पोहोचू शकणार नाही. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी. खराब थ्रो पाहायला मिळत नाहीये. चांगला थ्रो आणि इथं मात्र परतीचा पर्व राहुल पाटील बाद. लगेच यायचंय. जेव्हा फलंदाज बाउंड्री लाईनच्या आतमध्ये येतोय ना तेव्हा मात्र आपण निघून यायचंय. आणि तर मात्र अजून एक विकेटचं पतन पाहतोय आपण. असं वाटलं होतं की चांगली पार्टनरशिप पाहायला मिळेल पण धावचीतच्या स्वरूपात राहुल पाटील बाद होतोय. बाद होण्यापूर्वी जर विचार केला 5 चेंडूचा सामना केला त्यामध्ये 2 चौकार आणि व्यक्तिगत संघासाठी 11 धावाचं योगदान दिले. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली राहुल पाटीलच्या माध्यमातून. नवीन फलंदाज सिद्धेश खेळपट्टीवर जातोय. 3 बाद धावफलकावर धावा आहेत. इथं मात्र 23. अजून सामना दोन्ही संघाकडे समान प्रमाणात आहे कारण की 48 टार्गेट आहे अजून सामना जिंकण्यासाठी. वेळ कमी घ्यायचा आहे. थोडंसं जर पाहिलं आपण सूर्यदेवाचं दर्शन क्वचित पाहायला मिळतोय. राजू पाटील सर ज्या प्रकारे सकाळपासून वातावरण पाहतोय आपण आणि दव जास्त होतं सकाळी त्याच्यामुळे आपण सामने सुद्धा उशिरा सुरू झालेले आहेत आणि त्याचंच आपण सहकार्य करायचं आहे सर्व संघांनी. यानंतर अजून एक फाईट पाहायला मिळेल 2 फायटर संघामध्ये. ग्रामीणचे 2 स्टार संघ जय दुर्गा सुरई ये आणि जय बजरंग गोडसे ये. नो डाऊट
दोन्ही गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सामने होतात आणि चांगले खेळाडू सुद्धा या गावामध्ये आहेत. सज्ज होताना गोलंदाज या स्पर्धा ड्राईव्ह केलेला आहे. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि छोट्या बॅटचा वापर होता. खऱ्या अर्थानं कव्हर ड्राईव्ह करत होता. बॅटची मोठी कड घेऊन चेंडू गली क्षेत्राकडे गेला होता आणि तोपर्यंत मात्र संधी होती. एक सिंगल पूर्ण करतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावचं टार्गेट स्वीकारताना भाऊस मूर्ती हायवे दिवस संघाची धावसंख्या 3 बाद धावफल करत आपण 24 म्हणजे निम्मा आपला पार केलेलं आहे आणि 12 धावाची सरासरी इथं मात्र आतापर्यंत पूर्ण केलेले आहे. अजून 12ची सरासरी इथं मात्र पूर्ण करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. आणि सर्वात एक जमेची बाजू होती म्हणजे भाऊ स्मृती हवे दिवस संघाकडे येणाऱ्या फलंदामध्ये जर पाहिलं आपण तर निश्चित नंदू आहे, त्यानंतर आतिश. नो डाऊट खूप एक कडक फलंदाज कोणालाचे छोटे बंधू आहेत हायवे दिवस संघाच्या माध्यमातून. खूप मोठं नाव आणि एक उगवता तारा हायवे दिवस संघाचा म्हणून त्याचा मी सातत्याने उल्लेख करतोय. आतिश नेहमी त्याचे चेहऱ्यावर बघा हास्य नेहमीच असतोय. तर 12 चेंडू आणि 24 असं समीकरण आहे हा सामना जिंकण्यासाठी. चला आपण वेळेचा भान ठेवायचं आहे. आणि इथं मात्र गोलंदाजीचं पहिलं परिवर्तन पाहायला मिळतोय. ललेश येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी. 12 चेंडू 24 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. व्हीआयपी डायजर पाहू शकता आपण. या दरम्यान सन्माननीय निशांत म्हात्रे साहेब, प्रशांत म्हात्रे साहेब आणि या स्पर्धेचे आमचे सर्व त्यांच्या माध्यमातून खूप मोठं आयोजन आपण पाहतोय. विजयदादा म्हात्रे साहेब विद्यमान भिवंडी पंचायत समिती सदस्य आहेत आणि संपूर्ण चिरुवा स्पोर्ट कोणगाव बी संघाचे खेळाडू. आणि खूप कमी कालावधीमध्ये गवली सर या टुर्नामेंटचं आयोजन आपण पाहिलं. आणि जेव्हा पुण्याला निलूचा की 2 दिवसात टुर्नामेंट आहे विचार करण्यासाठी मजबूर केलंय आणि त्याचा परिणाम पाहतोय आपण. गवली सर आणि मी इथं आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. हे बघा मित्रांनो, मी सातत्याने आपल्याला विनंती करतोय की आज उशिरा खेळ सुरू झाला आणि आजच्या दिवसातला फक्त आणि फक्त दुसरा सामना आपण पाहतोय. यानंतर 2 दिग्गज संघामध्ये सामना. जयदुर्गा सुरई संघ नाणेफेक जिंकले आणि प्रथम त्यांनी सांगितले जय बजरंग गोडसे या संघाला की या दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही या आमच्या आगेस आणि फलंदाजी करा 4 षटकामध्ये. मयूर केने नो डाऊट खूप मोठं नाव आहे. गोडसे संघाच्या माध्यमातून सातत्याने गोलंदाजीचा पण विचार केला आणि मग गावासाठी असो की व्यावसायिक क्रिकेट असो की आउट ऑफ भिवंडीमध्ये जाऊन हा संघ खूप प्रभावशाली कामगिरी करतोय. गोलंदाज सज्ज होताना इथे मात्र ललेश. पहिला चेंडू खोल टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज ललेशच्या माध्यमातून. आता मात्र प्रत्येक चेंडूवर इथून मात्र 2 धावा हव्या होत्या आणि पहिला चेंडू निर्धाव म्हणजे 2 धावा वाढणाऱ्या धावफलकामध्ये जर विचार केला आपण सरासरीमध्ये 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 24 सामन्याची उलटी गिनती आपण पाहतोय. इथून मात्र सुरू होते खऱ्या अर्थाने. इथून मात्र एकच सांगेन, जो चांगला खेळ दाखवेल तो मात्र इथं विजय संपादन करेल. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट ललेश. अजून एक चांगला चेंडू, अप्रतिम अप्रतिम बॅटची चुंबणी घेतोय चेंडू आणि विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक ते धक्का भाऊ स्मृती हायवे दिवस संघाला. पण खेळपट्टीवर येताना इथं मात्र आतिश पाटील अतिशय फटकेबाजी करेल का आपल्या संघासाठी पाहायचंय, कारण की 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 24 धावाची आवश्यकता आहे. पण अतिशय सुरेख अफालातून कामगिरी करताना ते मात्र गोलंदाज ललेश पाहतोय आपण जय हिंद देवरुंग संघाच्या माध्यमातून. संगणक आकाश पाहतो ठीक आमच्या समोर. लॉंग ऑफ बाउंड्रीवर क्षेत्ररक्षण करताना लॉंग ऑन बाउंड्रीवर पाहतोय आपण देवरुंग गावाची भिंत म्हणून जी ओळखली जाते ते म्हणजे बलवंत. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक. ऑफ साइड कडे जर पाहिलं आपण शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर बाउंड्री, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये अशा प्रकारे मारा करेल गोलंदाज ललेश. या स्पर्धा परत पुल करत होतं पण चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे टर्न होतोय. एक धाव पूर्ण म्हणजे खऱ्या अर्थाने खेळायचं होतं ऑन साइड कडे पण चेंडू आलाय ऑफ साइड कडे. एक धाव आतिश पूर्ण करतोय, खाता उघडतोय स्वतःच आणि संघात धावसंख्या पुढे सरते आता मात्र ती 25. अजून सामना जिंकण्यासाठी 9 चेंडूचा खेळ बाकी आणि 23 धावेची आवश्यकता आहे. या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका मारणं गरजेचं आहे. भाऊ स्मृती हवे दिवस संघाला जर सामना जिंकायचा असेल तर इथं मात्र जर एखादा विकेट प्राप्त झालं ललेश तर मात्र पूर्णपणे वापसी करेल, पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत करेल.
जय हिंद देवरुंग संघ. हॅलो चेक. हॅलो 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 यास हॅलो, मात्र हॅलो. फुलचा फटका पाहताय आपण. व्यवस्थित टायमिंग नाहीये. बलवंत देवरुंग गावाची भिंत म्हणून खऱ्या अर्थाने ओळखली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण सुरेख रिटर्न करतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र प्राप्त करतोय फलंदाज राहुल. मात्र सावधगिरीने फटकेबाजी करतोय. आतापर्यंत जर विचार केला आपण क्रमांक 4 वर आला होता आणि त्याच्या माध्यमातून जर पाहिलं आपण 4 चेंडूचा सामना केलाय आणि फक्त आणि फक्त 3 चेंडूचा सामना केला आणि 3 या धावसंख्या फलंदाजी हॅलो करतोय. हॅलो चेक. हॅलो क्षमता खूप हॅलो, मोठी आहे हॅलो. पण ती इथं मात्र सिद्ध करावी लागेल. हा सामना जर इथं मात्र हवे दिव्य संघाला जिंकायचा असेल तर राहुलवर खूप मोठी जबाबदारी असेल. अतिशय अप्रतिम सुरेख चेंडू. यॉर्कर लेंथचा चेंडू होता. बचात्मक पद्धतीने फक्त चेंडूला पुश केलंय मिड ऑनला आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. आतिश मात्र 2 चेंडूचा सामना केलेला आहे आणि आतिशची फटकेबाजी अजून तरी पाहिली नाही आहे आणि आता मात्र संघाची धावसंख्या हळूच पुढे सरते ती 27. सामना जिंकण्यासाठी अजून पाहतोय आपण 7 चेंडू 21 म्हणजे प्रत्येक चेंडूवर जर विचार केला आपण 3 धावाची आवश्यकता असेल. मग ते खडतर आव्हान आहे पण खडतर मी तर म्हणणार नाही कारण की मैदानात उल्लेख केला आपण. फक्त टायमिंग चांगला करा. गॅप शोधून काढा आणि चौकार वसूल करा. याच प्रकारे फटकेबाजी करेल का इथं मात्र राहुल. यावेळेस मात्र लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय आपण. निश्चितच स्वेर लाईन पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल कारण की अंतिम चेंडूचा षटकातला या हॅलो, चेंडूवर एखादा मोठा फटका लागेल का इथं मात्र पाहायचंय. धावसंख्या जर पहिले आपण 28 अजून सामना जिंकण्यासाठी बरोबर इथून मात्र 20 धावीची हॅलो आवश्यकता आहे. चेक. हॅलो हॅलो असं हॅलो, वाटलं होतं हॅलो. की जेव्हा सुमित खेळपट्टीवर होता हॅलो. पहिल्या 2 चेंडूपर्यंत सामना एकतर्फी होईल पण मात्र ज्या प्रकारे संगणकांनी त्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केल्याने सामना फिरवलाय. याच पात्र अतिशय चांगला फटका. उंच उंच आणि लांब लांब पल्ल्याचा हा उत्तुंग षटकार. पण सर्वप्रथम संगणक आणि त्यानंतर मात्र एका पाठोपाठ सर्व खेळाडू असतील. एका लाईनने आपल्याला मैदानात च्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे आणि सामना कुठल्या संघाने जरी जिंकला तरी आपण हस्तांदोलन करायचंय एका रेषेमध्ये. खेळाडू कक्षामधून संपूर्ण संघ आतमध्ये जाईल आणि निश्चित जो संघ विजय होईल आणि जो संघ पराभूत होईल एकमेकाला आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत कारण की तुमच्यापेक्षा श्रेष्ठ खेळला हे दाखवायचं आहे आणि हीच नियमावली आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर अंतिम षटक टाकण्यासाठी एक महान ऑलराऊंडर पाहतोय आपण विजय. खूप मोठा अनुभव आहे विजयच्या जवळ. रोखाच्या 14 आणि बनवायच्या तिथं मात्र भाऊ स्मृती हवेदिवास संघाला 14 धावा. समोर आतिश. पहिला चेंडू पाहिला आपण हुक करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतो इथं मात्र गोलंदाज विजय. विकेट प्राप्त होतोय ना निश्चित मनोबल खूप उंचावलेलं असते गोलंदाजाचं पण इथं मात्र क्रमांक जर पाहिला आपण तब्बल 7 वर नंदू खेळपट्टीकडे जाताना 5 चेंडूमध्ये अजून सामना जिंकण्यासाठी 14 धावीची आवश्यकता आहे. पण एक जमेची बाजू असेल की राहुलला स्ट्राईक मिळेल की नाही इथं मात्र पाहिजे नंतरच्या चेंडूवर. पण सामना अजून दोन्ही संघाकडे 50-50 अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. 5 चेंडू 14 असं समीकरण. नवीन फलंदाज नंदू खेळपट्टीवर स्ट्राईकला असेल आणि गोलंदाज विजय. नंदूसाठी क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. सिंगल धावा रोखण्यासाठी 4 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. एक जर पाहिलं आपण फायनल एक सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्डमॅन जवळपास गली आणि एक एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये अशा प्रकारे मारा करतोय गोलंदाज विजय. 5 चेंडू 14 धावा रोखायच्यात विजय याला. समोर फलंदाज नंदू. जसपाता फुलचा फटका कंट्रोल होता फटक्यामध्ये खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. हा चौकार.
अतिशय सुरेख सुरुवात पाहतो आपण नंदूच्या बॅटमधून हा चौकार. आता मात्र 4 चेंडू सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे म्हणून या धावा पूर्ण करणं गरजेचं आहे. सजवतोय गोलंदाज विजय. थोडंसं परिवर्तन पाहतोय आपण फक्त इथे मात्र खेळाडूमध्ये क्षेत्ररक्षण तोच कायम आहे. 4 चेंडू 10 असं समीकरण. सामना कोण जिंकेल आणि कुठला संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल हे अजून सांगता येणार नाही कारण की 4 चेंडू 10 असं समीकरण. एक विकेट या चेंडू मात्र जर प्राप्त केला तर पलटून वार करेल देवरुंग संघ. यास पात्र हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि होय विकेट प्राप्त करतोय इथं मात्र गोलंदाज विजय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. फलंदाज लगेच पाठवायचंय तर निश्चित क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. चला आता मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. तर पाहिलं आपण आतापर्यंत 6वा फलंदाज बाद झालेला आहे आणि 8व्या क्रमांकावर पाहतोय नवीन फलंदाज गणेश. राहुलवर खूप काही अपेक्षा असेल भाऊ स्मृती हायवे दिवस संघाची कारण की एका क्षणी असं वाटलं होतं की ज्या प्रकारे सुरुवात पाहायला मिळाली होती सामना लवकर संपेल. पण एवढंच सांगेल देवरुंग संघासाठी जिनके इरादे हो बुलंद वो हिमालय पर्वत को भी छू लेता है हे दाखवलंय की सुरुवात कशी झाली यावर डिपेंड नाहीये. पण त्या षटकामध्ये आकाश यांनी नंतरच्या 4 चेंडूमध्ये अतिशय लय भारी कामगिरी केली आणि 2 विकेट प्राप्त करून दबाव टाकला गेलं आणि तिथून अजून मला वाटते की दबावामध्ये दिसतोय भाऊ स्मृती हायवे दिवस संघ. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र अजून 10 धावांची आवश्यकता आहे. आणि सर्वात महत्वाचं की स्ट्राईकला पाहतोय आपण राहुल आहे. सिली पॉइंटला एक क्षेत्ररक्षक दबाव टाकण्यासाठी राहुलवर. विजय चांगला मारा करतोय षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर चौकार त्यानंतर विकेट दबाव टाकलाय या 3 चेंडूमध्ये विजय यांनी. 10 धावांची आवश्यकता आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचे नियम आहेत. विजय पाहू शकता क्षेत्ररक्षण राहुलसाठी. सिली पॉइंटला एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन गली आणि शॉर्ट फाईन लेग हे 4 खेळाडू. सर्कलच्या आतमध्ये पण कुठे लावा हा मी ठोकतोय षटकार हे दाखवतोय राहुलच्या बॅटमधून उत्तुंग षटकार ठोकलाय षटकार. खेळ बाकी आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. काय एक सुरेख फटका पाहिला आपण. चेंडू बॅटच्या मधोमध घेतोय आणि स्विंग करतोय चेंडूला मिडविकेटच्या वर तोडणं षटकार वसूल करतोय राहुल मात्रेच्या बॅटमधून. एक चांगला A1 क्वालिटीचा हा षटकार येतोय आणि षटकारांनी पूर्णपणे आता मात्र कमबॅक करताना पाहतोय आपण भाऊ स्मृती हायवे दिव्या संघ. अजून सामना संपला नाहीये कारण की 2 चेंडूमध्ये कंपल्सरी 4 धावेची आवश्यकता आहे इथं मात्र सामना जिंकण्यासाठी हायवे दिव्या संघाला. विजय दडपणाखाली असेल ज्या प्रकारे षटकार ठोकलाय राहुल यांनी. आता मात्र 2 चेंडू आणि 4 असं समीकरण आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. सातत्याने आम्ही उल्लेख करतोय सूचना करतोय आपल्याला की या 4 धावा बनवणं गरजेचं आहे. 2 चेंडू 4 असं समीकरण. गोलंदाज सज्ज होताना दुरान त्या टोकाकडनं परत हा चेंडू निर्णायक असेल देवरुंग संघासाठी. विकेट जर प्राप्त केला तर मात्र अंतिम चेंडूपर्यंत आस असेल विजयाची आणि या चेंडू मात्र राहुल सामना फिनिश करेल काय आपल्या संघासाठी. 2-4 असं समीकरण. राईट आमरतो विकेट विजय. अतिशय अप्रतिम चेंडू. प्रश्न विचारला गेलं पण इथं मात्र सहमत आहे की नाही हे पाहायचंय. जे पण पंचाचा निर्णयामध्ये दोन्ही संघाला मान्य करावं लागेल हे आयोजकाच्या माध्यमातून सूचना आहे. अतिशय चांगला चेंडू होता बघितला आपण. टप्पा पडल्यानंतर थोडासा आणि उचली घेणारा आणि पाहतोय आपण विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवलाय आणि होय चांगला निर्णय म्हणता येईल. आणि इथं मात्र
बॉल टाकल्याने आम्ही बोलत नाही, तुम्ही चेकिंग करू शकता येऊन. पंचांना या ठिकाणी विनंती असणार आहे की आपलं जेव्हा डिस्कशन असतं तेव्हा कॉमेंटेटर या ठिकाणी चर्चा करणारच आहेत. एक लक्षात गोष्ट ठेवा, चेंडू टाकताना कुठलाही कॉमेंटेटर या ठिकाणी बोलणार नाहीये. पंचांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची. तर हा सामना आता मात्र अंतिम चेंडूवर येऊन ठेपलेला आहे. ज्या प्रकारे मी दोन्ही पंचांचा सुद्धा कौतुक करेन, ज्या प्रकारे निर्णय दिलाय. आणि राहुल हा फलंदाज बाद होतोय. ज्या प्रकारे निश्चित विजय हा मारा करतोय. एक चेंडू 4 धावेची आवश्यकता आहे. क्या बात आहे. यालाच म्हणतात खऱ्या अर्थाने भिवंडी टेनिस क्रिकेट ग्रामीण एवढं लोकप्रिय का आहे सांगता येत नाही की कुठला संघ सहज बाजी मारेल. पण इथं मात्र निश्चित 1 चेंडू 4 गोल्डन चौकार किंवा षटकार येईल काय या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पाहतोय आपण. बहुस्मृती हायवे दिवस संघासाठी. चला आपण लगेच शतक्षण लावून घ्या. 1 चेंडू 4 असं समीकरण. पहिल्या षटकापासून असं वाटलं होतं की सामना सहज जिंकेल, पण आकाश संगणकाने ज्या प्रकारे 2 विकेट, खास त्यामध्ये महत्वाचं विकेट सुमितचा विकेट होता, तिथून मात्र विकेट खऱ्या अर्थाने पडत गेल्या आणि सामना एक रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 4 धावेची आवश्यकता आहे. दोन्ही संघाची पाठीराखी बोलत असे की सामना कोण जिंकेल, पण जो चांगला खेळ तो मात्र विजय संपादन करेल. 1 चेंडू 4 चेसिंग कंपल्सरी. चौका ठोकावा लागेल. डावखुरा फलंदाज पाहतोय आपण. इथं मात्र स्ट्राईकला असेल तो साहिल. एक मोठी जबाबदारी घेऊन खेळपट्टीवर आलाय आणि त्याच्या समोर फक्त 1 चेंडू आणि 4 असं समीकरण पाहतोय आपण. आणि जिथं अगदी बरोबर भारतीय संघाचा ऋषिकेश कानिटकर बनला होता पाकिस्तान विरुद्ध, पण आपल्या संघासाठी ऋषिकेश कानिटकर बनेल काय. साहिल हा फलंदाज. 1 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. सज्ज होता नाही तर मात्र गोलंदाज विजय दूर यांच्या टोकाकडनं. सज्ज होताना दूर यांच्या टोकाकडनं. चांगला चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू होता. फक्त ऑन हिप चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे 4 धावा इथून पूर्ण करता येणार नाही. आणि फाईट केली इथं मात्र पाहतोय आपण जय हिंद दुरुंग संघाने. आणि अतिशय सुरेख उच्च कोटीचा खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळालं आणि सामना जिंकून दिलाय. गोलंदाजांनी हार्डलक भाऊसमूर्ती हायवे दिवे. आपण एका लाईननी मैदानाच्या आतमध्ये जायचंय. दिवे संघाचा संगणक निश्चित हस्त आंदोलन करायचं आपल्याला. त्याला एका लाईननी आतमध्ये जायचं आपल्याला.